नोकरदार वर्ग जो आहे त्याच्यासाठी 12 लाख इन्कम टॅक्स लिमिट त्या ठिकाणी वाढवलेली आहे. ही सरसकट वाढवणं योग्य आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. परचेस हे कमी होत होतं याच्याबद्दल दुमत नाही, परंतु पर्चेसिंग क्लासला ही जर सोयी दिली असती तर चांगली आहे मी असं म्हणतोय. हाय एंडेड ज्यांचा पे पॅकेट आहे त्यांना हा रिलीफ देणं म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेक्ट अशी करते की ते सेव्हिंग करतील अशी अपेक्षा आहे, परंतु ती अपेक्षा फुलफिल होईल का असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी हा निराशाजनक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मिनिमम सपोर्ट प्राइस जाहीर केलं जातं, पण त्याचा कायदा नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जे काही मला एकंदरीत दिसते ते म्हणजे इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रियलिस्टला ॲग्रिकल्चर सोपून देण्याचंच कामकाज या ठिकाणी चाललेलं दिसतंय आणि म्हणून मिनिमम प्राइसच्या कायद्याची कुठेही चर्चा नाही. बेरोजगारीला चालना मिळेल असंच बजेट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि मी याचं कारण असं म्हणतोय की एक गोष्ट खरी आहे की अमेरिकेतून 7,50,000 इल्लीगल इमिग्रंट्स जे आहेत ते भारतामध्ये येणार. त्याच्यामुळे अगोदरच बेरोजगारी जी आहे त्या बेरोजगारीमध्ये भर पडेल अशी असणारी परिस्थिती आहे. दुसरं, दुबईच्या राजाने 2-1 वर्षापूर्वी भूमिका अशी मांडली की आमची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रपोर्शनमध्ये आम्ही बाहेरच्या देशांच्या लोकांना ठेवणार. जो काही प्रपोर्शन मांडण्यात आला त्या प्रपोर्शनमध्ये 23 लाख भारतीय हे गल्फमधून भारतामध्ये पाठवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा 23 लाख आणि 7.5 लाख हा जर आपण हिशेब बघितला तर 31 लाख बेरोजगार यांची भर त्या ठिकाणी होणार आहे. आणि बजेटमध्ये या बेरोजगारीसाठी कुठेच प्रावधान नाही अशी असणारी परिस्थिती आहे. चौथा महत्वाचा मुद्दा जो आहे ती म्हणजे कुशनिंग जे पाहिजे होतं ते कुशनिंग काही त्या ठिकाणी दिसत नाहीये. आणि ते कुशनिंग म्हणजे क्रूड ऑइल जे आहे त्या क्रूड ऑइलच्या संदर्भातलं आहे. ट्रम्पने असं म्हटलंय की युक्रेन आणि रशिया याच्यामधलं युद्ध थांबवायचं असेल तर क्रूड ऑइल मधलं प्राइस जे आहे ते $60 आतमध्ये राहिलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी अमेरिका जी आता क्रूड ऑइलसाठी कॅनडा आणि व्हेनेझुएलावरती जे अवलंबून आहे, मेक्सिकोवरती जे अवलंबून आहे ती अवलंबन करण्यापेक्षा त्यांनी पुन्हा अमेरिकेत या, ड्रिल करा, ऑइल काढा आणि तेच वापरा अशी असणारी परिस्थिती त्यांनी केली आहे. म्हणजे एक कम्फर्टेबल पोझिशन जी भारताकडे होती ती रशियाचं क्रूड ऑइल आपण असणारा युरोपियन कंट्रीजमध्ये विकत होतो
आणि त्याच्यातून जे कुशनिंग मिळत होतं बजेटसाठी, तो आता राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या 3-4 महिन्यामध्ये तितर-बितर होण्याची शक्यता अधिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. सोनं आपण पाहिले, भाव वाढत चालले. कडधान्याचा रेट सुद्धा त्याच पद्धतीने वाढत जाणार आहे. आणि या कुशनिंगच्या संदर्भातली जी एक भूमिका घेतली आहे की इथेनॉल याचं प्रोडक्शन वाढवावं म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं जे आहे, याचाच अर्थ की जी ऑइल सीडसाठी वापरली म्हणजे खाद्यतेलासाठी वापरलेली जमीन ही आता ऊसाखाली अधिक येण्याची असणारी शक्यता आहे. आणि खाद्यतेलाचा शॉर्टेज होण्याची असणारी पॉसिबिलिटी असं मी त्या ठिकाणी मानतोय. या कुठल्याही गोष्टींकडे त्या ठिकाणी दिलेलं नाही. त्याच्याच बरोबर ज्या वर्गासाठी आम्ही लढतोय, एससी एसटी साठी आम्ही जे लढतोय, त्यांचं बजेट कमी केले अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून तोंडदेखलेपणा आदिवासी आणि दलितांसाठी वापरला जातोय असा भाग त्या ठिकाणचा आहे.